आमच्या विदर्भाच्या मराठवाड्याचे नागरगोजे नावाचे आमचे शेतकरी, अरे ज्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना आदर्श शेतकरी पुरस्कार भेटला, त्या आमच्या शेतकऱ्याला सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी लागते. विदर्भातले नागरगोजे नावाचे आमचा शेतकरी बाप सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतोय. आत्महत्या गेला का मग? माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नागरगोजेच्या घरी भेट द्यायला तुम्ही गेले का? अजित पवार साहेब, आमच्या शेतकरी बापाच्या घराचा रस्ता तुम्हाला दिसला का? नाही दिसला. अरे मग शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तुम्ही कशाला करताय? अरे शेतकऱ्याच्या डोळ्यातलं जर तुम्हाला पाणी पुसता येत नसेल तर शेतकऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकायचं काम तुम्ही कशाला करताय? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम इथून पुढे कुठल्याच कृषी मंत्र्याने करू नये. पण चॅलेंज आहे माणिकराव कोकाटे तुम्हाला. आमच्या बागेत या द्राक्ष बागेमध्ये या आणि आमच्या शेतकरी बापाचं कष्ट बघा, आमचा घाम बघा, आमचा संघर्ष बघा आणि छाती ठोकपणे आम्ही सांगतो, अरे आमच्या पोरांची लग्न आम्ही करतो ना, ती कष्टातून करतो, घामातून करतो, संघर्षातून करतो. आमचा पैसा, आमच्या बापाकडचा येणारा पैसा एसीच्या रूम मधला आणि 2 नंबरचा धंदा करून आमचा शेतकरी बाप पैसा कमवत नाही का? आमचा बाप गांजाची झाड लावतोय. ही झाड आहे द्राक्षाची. ह्या द्राक्षामध्ये काय कष्ट आहे ना, ते आमच्या शेतकरी बापाला विचारा. ओपन चॅलेंज आहे माझं, ओपन. इथं या आणि आमचं कष्ट बघा. दिवसाची रात्र आम्हाला करावी लागते. अरे तुम्ही लाईट सुद्धा दिवसा आम्हाला देत नाहीत. रात्रीच्या अंधारात आमच्या बापाला इथं यावं लागतं. मोटर चालू करावी लागते, द्राक्ष फवारणी करावी लागते, द्राक्ष भिजवावी लागते, द्राक्षाला पाणी सोडावं लागते. अंधाऱ्या रात्री नाग विंचू वेचो याचं काही त्याला बघावं लागत नाही. अशा अंधारा रात्रीत येऊन त्याला कष्ट करावं लागतात. कष्ट. कोकाटे साहेब, तुमच्या लेकरांना कधीतरी आमच्या शेतकऱ्याच्या पोराच्या बांधावर घेऊन या आणि तुमच्या लेकरांना आणि तुम्ही आमच्या बांधावर या आणि आमचं कष्ट बघा, आमचं जगणं बघा आणि मग म्हणा शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यावर शेतकरी त्याच्या पोराची लग्न करतो, त्याच्या पोराचा साखरपुडा करतो. मग बोला तुम्ही. अगोदर तुम्हाला तुमच्या वेदना शेतकऱ्याच्या काय त्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्या. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. या सवयी बंद करा आणि शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही एकदा बघा. माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. या आमच्या शेतकरी बापाच्या भागामध्ये भावांनो, प्रमोद भोंग स्पीच या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.